हॉटेलमध्ये जस्ट एंट्री करत होतो. माझ्यासोबत फॅमिली मेंबर होते, बहीण भाऊ वगैरे. आम्ही जस्ट एंट्री केली तर तिथे एक माणूस उभा होता. तो मला बोलला की तुम्ही आर्टिस्टिक काम करता बरं का, तुमचं काहीतरी कलेशी संदर्भात आहे. माझ्या बहिणीला बोलला की ही नवऱ्याला कायम मुठीत ठेवणार आहे. म्हणजे तिचे हसबंड वगैरे सोबत नव्हते, पण आम्ही निघून गेलो पुढे. पण आमचं आणि त्याचं इंटरॅक्शन साधारण 10 सेकंद झालं असेल फक्त. तरी पण त्याला हे हे पैलू कसे कळले असतील आमचे. फेस रिडिंग. अच्छा, असाही काही प्रकार आहे. तुमचा ऑरा आणि तुमचे फेस रिडिंग. जसं तुम्ही बघितलं असेल, तुम्ही एखाद्या फ्रेंड मित्राच्या घरी गेलात, तर एक कुत्रा समजा त्यांनी पाळलाय, तर तो सगळ्यांवर नाही भुंकत. बरोबर. तिथे तुमचा ऑरा आणि तुमच्या बॉडीचे व्हायब्रेशन, ते जो तुम्हाला डिस्टर्ब वाटले, तो तुमच्यासोबत सेफ फील नाही करणार. तो अनसेफ होऊन तो भुंकतो. तसं फेस रिडिंग हे आपण ऑरामधून करतो. तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो बघितला असेल आणि त्यांच्या फोटोच्या, त्यांच्या बॉडीच्या अराउंड एक येलो कलरचा लाईट असतो, त्याला आपण म्हणतो ऑरा, जो सगळ्यात प्युअर आहे. तुम्हाला, मला, प्रत्येक ह्युमनला तो ऑरा आहे. फक्त आपला थोडा ब्लॅकिश रेड, ग्रीनिश ब्लॅक हा असा असतो, कारण आपले कर्माच, आपण रोज जे काही वावरतो, किंवा आपल्याला एखादा हेल्थ इश्यू आहे, जसं आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं, लगेच कळणार आहे तुमच्या फेस रिडिंग वरून. तसं त्यांनी तुम्हाला फेस रिडिंग थ्रू सांगितलं असणार आहे तुमच्यामधले गुण. पण तसं पॉसिबिलिटी आहे, तशी विद्या किंवा शास्त्र आहे. असतं. येस येस. आणि जे ज्योतिषशास्त्र करू शकतात ते माणसांचे चेहरेही वाचू शकतात, हे खरं. म्हणजे हात डिरेक्टली न बघता आधी तुमचं फेस रिडिंग होतं, त्यानंतर जन्मपत्रिका, आणि मग हात बघणं हा लास्ट ऑप्शन आपण ठेवू शकतो.